श्रावणात केस कापल्यामुळे पाप लागतं किंवा शरीराला विशेष नुकसान होतं असा वैज्ञानिक पुरावा आहे का? डॉक्टर म्हणून आज मी हे स्पष्ट सांगणार आहे. पण त्याआधी श्रावणातल्या आणखी 9 समजुतींचं सायन्स पण बघूया, कारण त्यातल्या काही तुम्हाला नक्कीच धक्का देतील. नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या घरात काही नियम आपोआप सुरू होतात. नॉनव्हेज बंद, पालेभाज्या बंद, काही जण कांदा लसूण बंद करतात, काही जण उपवास करतात, तर काही जण म्हणतात श्रावणात केस कापायचे नाही, नखे कापायचे नाही. पण तुम्ही कधी विचार केलाय का यापैकी नेमकं काय धार्मिक आहे, काय परंपरा आहे आणि यामागे खरेच वैज्ञानिक कारण आहे का? आज आपण श्रावणातील अशाच काही प्रसिद्ध समजुतींकडे डॉक्टरांच्या नजरेतून पाहणार आहोत. आणि एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो, परंपरेचा आदर ठेवूनही आरोग्याच्या बाबतीत आपण विज्ञानाकडे पाहिलं पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया. श्रावण म्हणलं की अनेक घरांमध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बंद. पण प्रश्न असा आहे, मांसाहार खाल्ल्यामुळे श्रावणात शरीराला काही विशेष नुकसान होतं का? याचं उत्तर आहे, श्रावण महिना आहे म्हणून नॉनव्हेज विषारी होत नाही. मांस, चिकन किंवा मासे खाणे हे आपोआप अनहेल्दी नाही. पण पावसाळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, फूड सेफ्टी. पावसाळ्यात तापमान, आर्द्रता, स्टोरेज कंडिशन आणि फूड हँडलिंग यामुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढू शकतो. विशेषतः मांस, चिकन, मासे यांची स्वच्छता, रेफ्रिजरेशन, कुकिंग योग्य नसेल तर फूडबॉर्न इन्फेक्शन होऊ शकतात. म्हणून श्रावणात नॉनव्हेज खाल्ले की आजार होतो हे वैज्ञानिक विधान नाही. पण पावसाळ्यात नॉनव्हेज घेताना फूड सेफ्टीची विशेष काळजी घ्या, हे नक्कीच वैज्ञानिक विधान आहे. म्हणून तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर ताजं अन्न घ्या, योग्य टेम्परेचरमध्ये स्टोअर करा, रॉ आणि कुक फूड वेगळं ठेवा आणि मांस पूर्णपणे शिजवा. आता दुसरा प्रश्न, आपल्या घरात अनेकदा सांगितलं जातं श्रावणात पालेभाजी खाऊ नये. यामागे काही प्रॅक्टिकल कारणं असण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पालेभाज्यांवर माती, चिखल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा छोटे कीटक चिकटलेले असू शकतात. आणि पालेभाजीची रचना अशी असते की तिच्या पानांमध्ये डट किंवा कॉन्टॅमिनेशन अडकण्याची शक्यताही जास्त असते. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की श्रावणात पालेभाजी खाल्ली तर वर्म्स होतात. हा अतिरंजित दावा आहे. पालेभाजी खायची असेल तर ती व्यवस्थित निवडा, खराब किंवा कुजलेली पानं काढा, स्वच्छ पाण्याने नीट धुवा आणि योग्य प्रकारे शिजवा. म्हणजेच पालेभाजी वाईट नाही, हायजीन महत्त्वाचे आहे. आता तिसरा मुद्दा, श्रावण आणि उपवास यांचं नातं खूप जुनं आहे. पण आजकाल उपवासाचा अर्थ अनेकांच्या बाबतीत काय झाला आहे, सकाळी साबुदाणा, दुपारी साबुदाणा, संध्याकाळी साबुदाणा वडा, मध्ये बटाटे आणि वर शेंगदाण्याची चटणी. आणि मग आपण म्हणतो आज मी उपवास केला. अहो, हे फास्टिंग आहे की फिस्टिंग? उपवास काही लोकांसाठी धार्मिक साधना असू शकतो, काही लोकांना कंट्रोल इटिंगमुळे कॅलरी इंटेक कमी होऊ शकतो. पण प्रत्येक व्यक्तीसाठी फास्टिंग योग्य असेलच असं नाही. विशेषतः डायबिटीस असणारे लोक, काही औषधं घेणारे, गर्भवती महिला, लहान मुलं आणि हो, काही विशिष्ट मेडिकल कंडिशन असणाऱ्यांनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं कायम योग्य. आणि सर्वात महत्त्वाचं, उपवास म्हणजे दिवसभर तळलेले पदार्थ खाण्याची परवानगी नाही. तुमच्या घरी यातलं काय बंद पाळलं जातं? नॉनव्हेज बंद, पालेभाज्या बंद की उपवास? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढे अजून खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. आता चौथा मुद्दा, हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो, डॉक्टर उपवासाला साबुदाणा वडा चालतो ना? साबुदाणा स्वतः काही वाईट पदार्थ नाही, पण तो मुख्यतः कार्बोहायड्रेट रिच आहे. आणि त्याचं डीप फ्राईंग केलं, त्यात बटाटा वाढवला, वर शेंगदाणे आणि मोठ्या प्रमाणात तेल, ते कॅलरी सहज वाढतात. म्हणून उपवासाचा पदार्थ म्हणजे ॲटोमॅटिकली हेल्दी पदार्थ नाही. उपवास करताना पोर्शन कंट्रोल, प्रोटीन, हायड्रेशन आणि एकूण न्यूट्रिशनल बॅलन्स महत्त्वाचा आहे. आता पाचवा मुद्दा, काही कुटुंबांमध्ये श्रावणात कांदा लसूण पूर्णपणे बंद केला जातो. यामागे धार्मिक आणि काही आयुर्वेदिक परंपरांचे संदर्भ आहेत. पण आधुनिक वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने श्रावण महिना असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कांदा लसूण खाऊ नये असा सार्वत्रिक मेडिकल रूल नाही. कांदा आणि लसूण हे सामान्य आहाराचा भाग असू शकतात. मात्र एखाद्या व्यक्तीला स्पेसिफिक डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम असेल, इंटॉलरन्स असेल किंवा डॉक्टरांनी काही कारणासाठी आहारात बदल करायला सांगितला असेल तर तो वेगळा विषय आहे. म्हणून इथेही परंपरा वेगळी आणि मेडिकल नेसेसिटी वेगळी. आता सर्वात मोठा प्रश्न, श्रावणात केस का कापू नये? हा प्रश्न लहानपणापासून आपल्याला ऐकायला मिळतो, श्रावणात केस कापायचे नाही. पण डॉक्टर म्हणून मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो, श्रावणात केस कापल्यामुळे शरीराला विशेष नुकसान होत नाही असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. केस कापल्यामुळे पाप लागतं किंवा आरोग्य बिघडतं हा मेडिकल क्लेम नाही. केस मुख्यतः केराटिन पासून बनलेली एक रचना आहे
आपण केस कापतो तेव्हा आपण त्वचेच्या बाहेर असलेला हेअर शाफ्ट कापतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स, इम्युनिटी किंवा डायजेशनवर श्रावणामुळे काही विशेष परिणाम होत नाही. म्हणून केस कापायचे की नाही हा तुमचा धार्मिक किंवा वैयक्तिक निर्णय असू शकतो. पण केस कापल्यामुळे श्रावणात आजार होतो असं विज्ञान सांगत नाही. तुम्हाला हे माहिती होतं का? खाली कमेंटमध्ये लिहा, मला माहीत होतं किंवा मला हे आजच कळलं. आता 7वा मुद्दा, केसांप्रमाणेच काही ठिकाणी श्रावणात नखे न कापण्याची परंपरा आहे. पण मेडिकल सायन्स काय सांगतं? स्वच्छतेसाठी नख नियमित आणि योग्य पद्धतीने कापणं चांगलं. नखांखाली डर्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स जमा होऊ शकतात. म्हणून श्रावण आहे म्हणून नख वाढवत राहा असा मेडिकल सल्ला अजिबात नाही. उलट पर्सनल हायजीन मेंटेन करणं महत्त्वाचं. आता 8वा मुद्दा, हा मात्र मला खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो. पावसाळ्यात बाहेरचं अन्न खाताना आपण थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे. विशेषतः उघड्यावर ठेवलेले पदार्थ, वारंवार गरम केलेले पदार्थ, अस्वच्छ पाणी, अस्वच्छ हाताळणी आणि इम्प्रॉपरली स्टोर्ड फूड यामुळे फूडबॉर्न इलनेसचा धोका हा वाढू शकतो. म्हणून श्रावण असो किंवा कोणताही महिना, ताजं, स्वच्छ आणि व्यवस्थित शिजवलेलं अन्न खाणं महत्त्वाचं. अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रार असेल किंवा फूड सेफ्टी संदर्भात मदत हवी असेल तर FSSAIचा टोल फ्री हेल्पलाईन 1800112100 यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आता 9वा मुद्दा, ही सुद्धा एक कॉमन बिलीफ आहे. श्रावणात दही खाल्लं की हमखास सर्दी होते. पण असं सार्वत्रिक वैज्ञानिक सत्य नाही. एखाद्या व्यक्तीला एखादा पदार्थ सूट होत नसेल तर त्याने तो कमी करावा किंवा टाळावा. पण फक्त महिना बदलला म्हणून तो पदार्थ प्रत्येकासाठी हार्मफुल होतं असं विज्ञान सांगत नाही. म्हणून इंडिव्हिज्युअल टॉलरन्स महत्त्वाचं. आणि 10वा आणि शेवटचा मुद्दा, श्रावण म्हणजे पूजा, उपवास, धार्मिक कार्यक्रम. पण शरीराला एक्सरसाइजची गरज 12 महिने असते. पावसामुळे बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात वर्कआउट करा. वॉकिंग, योग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, मोबिलिटी एक्सरसाइजेस, तुमचं वय आणि हेल्थ कंडिशननुसार फिजिकल ॲक्टिव्हिटीज सुरू ठेवा. आणि अर्थातच अतिरेक करू नका. आता 10 पैकी किती मुद्दे तुम्हाला आधीच माहीत होते? 0 ते 10 मध्ये कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, श्रावणातील प्रत्येक प्रथा वैज्ञानिक आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि प्रत्येक प्रथा अंधश्रद्धा आहे असं म्हणणंही चुकीचं आहे. काही प्रथा धार्मिक आहेत, काही सांस्कृतिक आहेत. काही प्रथांमध्ये जुन्या काळातील सिजनल आणि प्रॅक्टिकल विजडम असण्याची शक्यता आहे. पण आजच्या काळात आपण एक गोष्ट नक्की करू शकतो, परंपरेचा आदर ठेवूया. पण आरोग्याच्या बाबतीत निर्णय विज्ञानाच्या आधारावर घेऊया. श्रावणात नॉनव्हेज खायचं की नाही हा तुमचा धार्मिक निर्णय असू शकतो. केस कापायचे की नाही हा तुमचा वैयक्तिक किंवा धार्मिक निर्णय असू शकतो. उपवास करायचा की नाही हा तुमचा श्रद्धेचा विषय असू शकतो. पण फूड सेफ्टी, हायजीन, बॅलन्स डाएट, हायड्रेशन, एक्सरसाइज आणि मेडिकल ट्रीटमेंट या बाबतीत मात्र सायन्सला प्रायोरिटी द्या. नमस्कार, मी आहे डॉक्टर गोरे, तुमचा ऑनलाईन फॅमिली डॉक्टर. तुम्हाला फक्त आजारातून बाहेर काढणं नाही, आजार होऊच नयेत यासाठी जागरूक करणं हे माझं काम आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा श्रावणातील अशी कोणती प्रथा आहे जिच्या मागचं सायन्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर नक्की देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.